डोळ्यासमोर पत्नीला जळून मृत्युमुखी झालेली पाहण्याची वेळ एका पतीवर आली. अमरावतीत ही घटना घडली. नेमकी घटना काय ती पाहूयात. रोजगाराच्या शोधात अवघ्या 15 दिवसापूर्वी अमरावती शहरात आलेल्या 29 वर्षीय मोनाली कोडापे यांनी नव्या उमेदीने फॅक्टरीतील कामाला सुरुवात केली होती. नियमित काम, स्थिर उत्पन्न आणि सुरक्षित भविष्य या अपेक्षांसह ती दररोज एमआयडीसीच्या परिसरात कामाला जात होती. मात्र मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने तिचं आयुष्य संपवलंय. फॅक्टरीत काम सुरू असतानाच अचानक आग लागली. मात्र मोनाली ज्या ठिकाणी काम करत होती त्या भागातील शटर बंद असल्याने तिला बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नव्हता. या फॅक्टरीत दुसऱ्या बाजूला काम करणारे तिचे पती सुनील यांनी आग लागल्याचे समजताच पत्नीपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला. काही वेळातच मोनालीची आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर फॅक्टरीतील सुरक्षा उपाययोजना, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि कामाच्या वेळेस शटर बंद ठेवण्याचे नियम पाळले गेलेत का, या गंभीर प्रश्नाचं उत्तर आता समोरच येईल. प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून चौकशी सुद्धा केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होते. रोजगारासाठी नव्याने शहरात आलेल्या या तरुणीचा असा अंत किंवा एक दुर्घटना नाही, निष्काळजीपणाचा परिणाम आहे, याचं उत्तर आता चौकशीमधून आपल्याला मिळेलच.